जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकत नाही। नमस्कार मित्रांनो, आज मी आले धर्मवीर चौक आंबेवाडी राजू कातकर यांच्या घरी, जिथे फक्त सजावट नाही तर एक जिवंत कथा उलगडते स्वामी प्रकट दिनाची। कथा आहे एका साध्या लाकूड तोड्याची। जो लाकूड तोड्या रोज डोंगरात झाडं तोडायला जातो, त्या दिवशी मात्र त्याची कुऱ्हाड चुकून सापाच्या वारुळावर पडते आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो। तो रडतो, घाबरतो, हात जोडून प्रार्थना करतो स्वामी समर्थांची। त्याची पत्नी देखील स्वामी समर्थांची आर्जवा लावते, स्वामी आमचं रक्षण करा। आणि त्या क्षणी सापाच्या बिळातून प्रकट झाले गुरुदत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज। त्या तेजस्वी रूपाने अंधार दूर झाला, भक्ताच्या मनातला भयही नाहीसं झालं आणि गावकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। इथे फक्त सजावट बघा, बाजूला शेतकरी आपल्या बैलगाड्यासोबत उभा आहे, जणू सांगतोय की श्री स्वामी प्रत्येक शेतकऱ्याच्या कष्टात आहेत। कोपऱ्यातील बाई सुपात तांदूळ निवडते, साधेपणा भक्ती दाखवणारा हा देखावा। आणि या सगळ्या दृश्याच्या पार्श्वभूमीला आपल्या गणपती बाप्पा आणि स्वामींचा हा उभरलेला अवतार जणू सांगतात, भिऊ नकोस रे म्हणा, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि या सजावटीतून एकच शिकायला मिळतं, भक्तीमध्ये शक्ती आहे, प्रार्थनेतून चमत्कार घडतो आणि स्वामी समर्थ नेहमीच आपल्यासोबत असतात। श्री स्वामी समर्थ। चला बोला गणपती बाप्पा मोरया।